कमिटमेंट तुम्ही जे क्लायंटला करतात, एक पहिला काय येतो, सेल्स बरोबरचा एक मुद्दा येतो. सेल्सवाल्यांनी जी कमिटमेंट केली आहे ती कमिटमेंट फुलफिल करण्यासाठी आपला पूर्ण एम्पायर, आपला पूर्ण स्टाफ लायबल आहे का, व्हॅल्युएबल आहे का, तेवढा त्या पद्धतीने कमिटेड आहे का, त्या पद्धतीने तो काम करतोय का, बरोबर. संपूर्ण स्टाफ. आणि संपूर्ण स्टाफला, म्हणजे सेल्सवालेच नाही, प्रत्येक डिपार्टमेंटचं मी सांगेन का प्रत्येक डिपार्टमेंटवाल्यांनी ज्या ज्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतील तो पूर्ण स्टाफ जबाबदार पाहिजे त्या गोष्टी. म्हणजे तुम्ही जर एखादी क्लायंटला कमिटमेंट केली की आम्ही तुम्हाला पुढच्या डिपॉझिटमध्ये पोझिशन देणार आहे, तर तुमच्या खालोखाल जेवढे काही गोष्टी येतात सेल्सच्या खालोखाल, सेल्स हा बिझनेसचा कणा आहे. लक्षात घ्या बरं का, पहिला मुद्दा सांगतो, सेल्स हा बिझनेसचा कणा आहे आणि शेवटचा तोच. तुम्हाला विकता आलं तर तुम्ही जिंकले, तुम्हाला विकता नाही आलं तर तुम्ही कितीही मोठा एम्पायर करा, संपणार. म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं का, तुम्हाला फॅक्टरी टाकता येते, बँक लोन करता येतं, जागा बघता येते, चांगलं लोकेशन शोधता येतं, प्रॉडक्ट बनवता येतो, नवीन नवीन चांगल्या मशिनरी आणता येतात, रोबोटिक्स वापरून सुद्धा हे होतात, प्रॉडक्ट तयार होतात. पण विक्रीला मार्केट आहे पण तो विकता येत नाही, चालेल का कंपनी? चालणार नाहीये. त्याच्यामुळे म्हणतोय का सेल्स हा कोणत्याही व्यवसायाचा कणा सेल्स. आणि पहिला मुद्दा आहे का ज्याला विकता आलं त्याने सगळं जिंकलं, ज्याला विकताच नाही आलं तो बिझनेसमध्ये कोणत्याच स्टेपला, वन स्टेप नाही, मी म्हणतो त्या स्टेपला सुद्धा तो टिकू शकत. त्याच्यामुळे सेल्स वरती सगळ्यात मोठा फोकस करा. ज्या एम्पायर मध्ये आपण काम करतो त्या एम्पायरचं पोटेन्शियल पहिलं चेक केलं आपण, बरोबर. बरोबर, पोटेन्शियल आहे का एम्पायर मध्ये, दम आहे का, दम असेल तरच पुढे सेल्सला जायचं, अदरवाईज दम नसेल तर थोडं थांबलेलं बरं. पोटेन्शियल आहे ना, मग पोटेन्शियल जर असेल तर पुढे सेल्स करायचं आहे तर सेल्सच्या टेक्निक वेगळे. पहिलं ऑर्गनायझेशन वरती तुमचा ट्रस्ट पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. तुम्ही आपण ज्या ठिकाणी जॉब करतोय त्या ठिकाणी जे ऑर्गनायझेशन आहे, जे फील्ड वर्क आहे, जी कंपनी, तिच्यावरती आपला पूर्ण 100% विश्वास आहे का, बरोबर. सेकंड थिंग, त्याला लीड करणार जो लीडर आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणी लीडर असतो, अशा लीडरवरती तुम्हाला विश्वास आहे. हे काय झालं ऑर्गनायझेशनच्या बाबतीचं. म्हणजे आपला ग्रुप, म्हणजे जय भद्रा ग्रुप, जय भद्रा बिल्डर्स आता सेल्सच्या माध्यमातून जर जी काही अचिव्हमेंट करणार आहे त्याच्या अगोदर हे पहिलं चेक करणं गरजेचं आहे, ऑर्गनायझेशन मध्ये पोटेन्शियल आहे. हा, ओके. मग आता काय करायचंय, पोटेन्शियल कम्प्लीट झालं, आता प्रोसेसमध्ये जायचं. प्रोसेसमध्ये घुसायचं. प्रोसेसमध्ये घुसण्यासाठी दोन प्रकार, एक पोटेन्शियल ऑर्गनायझेशन मध्ये, पोटेन्शियल लीडर मध्ये, लीडर आवडतोय, ऑर्गनायझेशन आवडलं इथपर्यंतच भागा. पण प्रोसेस म्हणजे काय की ऍक्शन मध्ये आलो, ऍक्च्युली माझ्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे का, मी या ऑर्गनायझेशनचा प्रॉडक्ट विकू शकतो. लक्षात आलं तुमच्या? नाही कळालं तर मला रिकॅप करायचं, बरोबर. ऍक्च्युली या ऑर्गनायझेशनचा जो काही प्रोडक्ट आहे तो विकण्याचं पोटेन्शियल ऍक्च्युली माझ्यामध्ये आहे का, अंतर्मनापासून मी ते काम करण्याच्या तयारीत आहे का, तर ते चेक केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस ह्या प्रॉडक्ट विकण्याच्या गोष्टी येणार आहेत त्या प्रॉडक्ट विकण्याच्या बेसवरती आपल्याकडं असा काय फंड आहे किंवा असं काय युनिक आहे की जे कस्टमरच्या फायद्याचं ठरतं. लक्षात आलं का? कस्टमरच्या फायद्याचं काय असेल, असं काय आपल्याकडं असू शकतं ऑर्गनायझेशनकडे नाही. मी कोणाकडे म्हणतोय, सेल्सवाल्याकडे. तुम्ही काय असा एक युनिक पॉईंट सांगू शकता, युएसपी म्हणून आपण त्याला. युएसपी प्रत्येक याची युएसपी असते ना, प्रत्येक कंपनीची युएसपी असते. तर काय कोणत्या याच्यामध्ये स्पेशल आहे, स्पेशलायझेशन, युनिक सेलिंग पॉलिसी, बरोबर. युएसपी काय आहे तुमच्याकडे, म्हणजे काय असं काय युनिक आहे तुमच्याकडे ते तुम्ही क्लायंटला सांगितल्यानंतर क्लायंट झटकन म्हणून नाही मला वैष्णव मॅडम फ्लॅट घ्यायचं, नाही मला मोनल मॅडम घ्यायचा, नाही मला चेतन मॅडम घ्यायचा, वॉटेवर, बरोबर. असं वाटलं पाहिजे क्लायंटला. जर जोपर्यंत असं वाटत नाही तोपर्यंत सेलच्या बाबतीत आपण आपल्या अंतर्मनापासून थोडेसे दिले, बरोबर. लीडचा रेशो किती पट येतो याच्यापेक्षा लीड किती क्लोज होतात याला जास्त महत्व, लीडचा रेशो आहे महत्व, क्लोज किती होतात. मग क्लोज होण्याचा रेशो कधी वाढेल, ज्या वेळेस क्लायंटला जर काही फायद्याचं असेल तरच वाढेल, बरोबर. आता सेलच्या बाबतीमध्ये मी पाठीमागे एक सांगितलं तर काय, आपण बनवलेलं प्रॉडक्ट चांगलं आहे कोणाकोणाला वाटतं,
सगळ्यांना वाटतं एकदम चांगलं प्रोडक्ट आहे, म्हणजे क्लायंटचा फायदा होण्यासारखं प्रोडक्ट आहे. त्याच्या ऍज कम्पेअर टू रेट जो प्रॉब्लेम आहे आपला तीच आपली व्यवस्थित आहे. ठीक आहे, व्यवस्थित आहे करा, जी अडचण तीच व्यवस्थित, जो प्रॉब्लेम तीच व्यवस्थित. ठीक आहे, ओके. आता काय झालं, प्रोसेसमध्ये आलो आपण. प्रोसेसमध्ये आल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस पोटेन्शियल झालं प्लस प्रोसेस झाली म्हणजे काय झालं, क्लायंट समाधानी व्हायला सुरुवात जास्त होईल. म्हणजे लीड ज्या जनरेट होतात त्या लीड क्लोज होण्याकडे जास्त रेशो आहे, व्हिजिटकडे जास्त रेशो आहे. व्हिजिट झालेलं क्लायंट जवळपास 80% आपल्याकडे क्लोज होण्याच्या तयारीत असतं, बरोबर. तो रेशो वाढून 90-95% असे रेशो आपल्याला वाढवायचे. तर आता मी काय करणार आहे, अजून काय काय गोष्टी त्यात डिस्कस करणारच. पण सेलमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात हे पण आपण नंतर डिस्कशन करणार. ठीक आहे.